जेल से ले आने वाला प्रभु यीशु मसीह के अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में वचन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। और भी एक दिन प्रभु ने पवित्र उपस्थिति में लेकर आया। अजून एक दिवस प्रभूने आपल्याला त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये घेऊन आला। हमें मिला हुआ समय बहुत मूल्यवान है। आपल्याला मिळालेली वेळ खूप बहुमूल्य आहे। हमेशा हमारे जीवन में भी बढ़ोतरी के लिए हमें भूख प्यास चाहिए, आणि आपल्याला नेहमी आपल्या या जीवनामध्ये वाढ होण्याकरता तहानभूक असली पाहिजे। है ना। अगर आप सोचो, अगर आपका भूख प्यास मर गया तो आणि तुम्ही विचार करा, तुमची तहानभूक जर मेली तर है आपको ज्यादा दिन का फिर लाइफ नहीं रहेगा, आणि मग जास्त दिवसाचं जीवन राहणार नाही। है ना। जब हम जीवित है तो हमें सच्चा भूख और प्यास चाहिए। आणि जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत जास्त तहानभूक राहिली पाहिजे। ये बात आत्मीयता का बातों पर भी है। आणि ही गोष्ट आत्मिकतेच्या गोष्टीमध्ये सुद्धा आहे। एक सच्चा आत्मिक जीवन में वो व्यक्ति को प्रभु का प्रति बहुत भूख प्यास रहता है। आणि एक खरं आत्मिक जीवनाच्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये खरोखर प्रभू संबंधाने तहानभूक राहील। एक उदार पाया व्यक्ति को हम आराम से पहचान सकते हैं, आणि एक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला खूप आरामशीर आपण ओळखू शकतो, क्योंकि वो प्रभु के प्रति, प्रभु के संगति के प्रति, भजन के प्रति, पवित्र जीवन के प्रति उनमें बहुत भूख प्यास रहेगा। आणि प्रभू संबंधाने, प्रभूच्या वचना संबंधाने, पवित्र जीवना संबंधाने त्याला खूप तहानभूक राहील, है ना। जब 42 भजन संगीता का दूसरा भजन में आणि स्तोत्र 42 त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये जीवित ईश्वर, हाँ परमेश्वर का मैं प्यासा हूँ। देखा, मैं जीवित ईश्वर का मैं प्यासा हूँ, आणि जिवंत देवाचा मी तहानलेला आहे। और वो मैं कब चाहकर परमेश्वर को अपना मुंह दिखाऊंगा। बोलने का अर्थ प्रभु के लिए, प्रभु के उपस्थिति में जाने के प्रति एक भक्त का दिल में बहुत प्यास रहता है। आणि प्रभू संबंधाने आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाण्यासंबंधाने एका भक्ताच्या हृदयामध्ये खूप तहानभूक राहील। ये बात हम बाइबल में बहुत बार, जब 84 भजन संगीता का 1-2 भजन में भी, आणि स्तोत्र 84 त्याच्या 1 आणि 2 वचनामध्ये सुद्धा तेरे निवास क्या ही प्रिय है, मेरा प्राण यहोवा के आंगनों की अभिलाषा करते करते मूर्छित हो चला। मेरा मन दोनों जीवित ईश्वर को पुकार रहे हैं। देखा, बोलने का अर्थ एक भक्त को हमेशा प्रभु का प्रति कितना उनके अंदर भूख और प्यास है। आणि एका भक्ताला त्याच्या हृदयामध्ये नेहमी प्रभू संबंधाने किती तहानभूक आहे। आज हर एक पवित्र ये बात को परखना है। आणि आज प्रत्येक पवित्र भक्ताने या गोष्टीला जाणायचं आहे। मेरे जीवन में सच में ये भूख प्यास है क्या? आणि माझ्या जीवनामध्ये खरोखर ही तहानभूक आहे का? 63 भजन संगीता का पहला भजन में भी दावीद कहता है, आणि स्तोत्र 63 त्याच्या पहिल्या वचनामध्ये सुद्धा दावीद अशा प्रकारे म्हणतो, हे परमेश्वर, तू मेरा परमेश्वर है, मैं तुझे यत्न से ढूंढूंगा। सूखी और निर्जर ऊसर भूमि पर मेरा मन तेरा प्यासा है। देखा, मेरा मन तेरा प्यासा है। आणि माझा जीव तुझा तहानलेला आहे। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। मेरा मन तेरा प्यासा है। आणि माझा जीव तुझा तहानलेला आहे। देखिए, स्वर्ग देखता है कि मानव उस प्रभु के प्रति हमें कितना मानव वास्तव में भूख प्यास है। आणि स्वर्ग हे पाहत राहतो की त्या प्रभू संबंधाने खरोखर आपल्याला किती तहानभूक आहे। है ना। सुबह उठने के समय में जब भजन संगीता 5 अध्याय उसका 3रा भजन का भी पाठ, आणि स्तोत्र 5 त्याच्या 3ऱ्या वचनाचा शेवटला भाग, मैं भोर को प्रार्थना करके तेरी बाट जोऊंगा। देखा, मानो सुबेरे से लेकर के एक भक्त प्रभु का प्रति, उसको बाट जोड़ने के प्रति उत्साही है। आणि सकाळी उठल्यापासून एक भक्त जो आहे तो प्रभूची वाट पाहण्या संबंधाने उत्साही आहे। मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो, अगर आपको सच्चा भूख प्यास है तभी प्रभु आपको संतुष्ट करेगा। आणि तुम्हाला खरी तहानभूक आहे तरच प्रभू तुम्हाला समाधानी बनवेल। ये वचन आपको याद रहना हमेशा, 107 का 9 वचन। आणि स्तोत्र 107 त्याचं 9 वचन, क्योंकि वह अभिलाषी जीव को संतुष्ट करता है और भूखे को उत्तम पदार्थों से तृप्त करता है। देखा, इसका मतलब क्या है प्रियो? आणि याचा अर्थ काय आहे प्रियांनो? हमारे अंदर मानव वास्तव में प्रभु के प्रति हमें कितना भूख प्यास, मतलब वो एक परेशान होने वाला अनुभव, मुझे प्रभु चाहिए, मुझे प्रभु ही चाहिए, ऐसा उत्साह में दौड़ने वाला एक दिन। आणि मला प्रभू पाहिजेलच पाहिजे अशा उत्साहामध्ये धावणारं हृदय। प्रियो, हम लोग आज हम बोलते हैं कि हम विश्वासी है करके, आज आपण असं म्हणतो की आपण विश्वासू आहोत, लेकिन मानव हम प्रभु को
और प्रभु का महिमा को रोज अनुभव करता है आणि दररोज प्रभूला आणि त्याच्या गौरवाचा अनुभव आपण घेतो का? ना, ये बहुत इम्पोर्टेंट बात है. आणि हे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. यानी अंजाने मानो आज दुनिया का अवस्था कहीं ना कहीं रीति में बिगड़ते जा रहा है. आणि कळत न कळत जगाची अवस्था कुठेतरी बिघडत आहे. परंतु एक सच्चा भक्त को रोज प्रभु का महिमा देखना है. आणि एक जो खरा भक्त आहे त्याला दररोज प्रभूचा गौरव पाहायचा आहे. क्योंकि मार्था को खाने के टाइम पर प्रभु यीशु ने यूहन्ना 11:40 में बोला, यदि तुम विश्वास करेगा तो प्रभु का महिमा देखेगा. आणि योहान त्याचा 11 अध्याय त्याच्या 40 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मार्ताला सांगत असताना अशा प्रकारे म्हटलं की जर तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. एक भक्त हर कदम में विश्वास में आगे बढ़ता है. आणि एक भक्त जो आहे तो नेहमी प्रत्येक पावलावर विश्वासामध्ये वाढत और राहतो. हमें आपको मालूम है कि विश्वास हमें मिलने वाला एक ही मार्ग वचन सुनना है. आणि आपल्याला विश्वास मिळण्याचा केवळ एक मात्र मार्ग आहे ते म्हणजे देवाचं वचन आपण ऐकायचं आहे. वचन सुनने का अवसर लोग भक्त कभी नष्ट नहीं करेंगे. आणि वचन ऐकण्याची जी संधी आहे ते भक्त कधीही नष्ट करणार नाही. आज हमारे जीवन में प्रभु का वचन के प्रति वो भूख प्यास है. आज आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या वचना संबंधाने ती तहानभूक आहे. आपको मालूम है हम लोग रहने वाला ये शरीर, इसमें दो मनुष्य है, अंदर का मनुष्य बाहर का मनुष्य. आप सबको मालूम. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपण राहणाऱ्या या शहरामध्ये दोन मनुष्य आहेत, आतील मनुष्य आणि एक दुसरा बाहेरील मनुष्य. है ना, ये इनके आपस में हमेशा लड़ाई चलता. आणि या दोन मनुष्याचं नेहमी आपसामध्ये भांडण होत राहतं. इसलिए मैंने आपको दृष्टांत बताया, तुम्हारा दो कुत्ता, जिस कुत्ते को ज्यादा खाना खिलाएगा वो कुत्ता प्रबल हो जाएगा. आणि म्हणूनच याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला एक उदाहरण सांगितलंय की एक काळा कुत्रा आणि एक पांढरा कुत्रा, ज्या कुत्र्याला जास्त खाऊ घातलं तो चांगला सशक्त बनत राहील. है ना, आज बहुत लोग आत्मा का भोजन बोलेगा तो ये वचन है, एक वचन और प्रार्थना. प्रार्थना भी नहीं, वचन भी नहीं, तो उनका पितरी मनुष्यत्व का या आत्मिक मनुष्यत्व का अवस्था बहुत कमजोर है. आणि आज आत्मिक जीवनामध्ये आपल्याला सशक्त होण्याकरता परमेश्वराचं वचन आहे आणि प्रार्थना आहे. ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन नाही आणि प्रार्थना नाही तो आत्मिक जीवनामध्ये एकदम दुर्बल होत राहील. खाने में कोई कमी नहीं. आणि खाण्यामध्ये काही कमतरता नाही. हो तो मतलब मैं पीछे में एक व्यक्ति को मिला तो मैं उनके साथ बात करने के टाइम पर, अब विश्वासी है, वजन बढ़ता है क्या? वजन बढ़ता नहीं. कितने दिन से नहीं पड़ा? 3 दिन से नहीं पड़ा. बोला 3 दिन नहीं 30 दिन हो गया होगा. उसे पहले भी पड़ा है कि नहीं प्रभु को मालूम. लेकिन उनकी अवस्था क्या है? अभी उनका मुंह में खाना है, कुछ तो खा ही रहा है. आणि मग एक विश्वासू आहे त्याला विचारलं की तू वचन वाचलं का? तो म्हणे नाही वाचलं. किती दिवस झाले नाही वाचलं? तर तो बोलला 3 दिवस नाही झाले वाचलं. ते जेवण करत आहे पण तो वचन नाही वाचत आहे. अब देखो खाना तो खाता ही है, परंतु बात सुनने के टाइम पर भी कुछ तो खा रहा हो. आणि तो जेवण तर करतोच आहे पण तो ऐकत असताना सुद्धा काहीतरी खात आहे. और मतलब ठीक है, संगति में आने के लिए मौका नहीं मिला तो YouTube को सुनना चाहिए, वो भी नहीं. आणि संगतीमध्ये येण्याकरता वेळ नाही मिळाली, कमीत कमी ते युट्यूबवर तरी ऐकायला पाहिजे त्यांनी, ते सुद्धा नाही. वो भी नहीं. ते सुद्धा और नाही. संडे आराधना में आकर के मैं से रहता. आणि रविवारच्या आराधनामध्ये येऊन प्रभू मेजामध्ये सहभागी होतात. कैसे रहता प्रियो? आणि कसं काय घेतात प्रियांनो? भाइयों की रीति में मेष रहने वाला दंड खाता पीता, ये वजन नहीं मालूम. आणि जो अयोग्य रीतीने प्रभू मेजामध्ये सहभागी होतो तो दंड खातो आणि पितो, हे वचन माहित नाही का? बहुत दुखदायक बात है प्रियो. आणि खूप दुःखदायक गोष्ट आहे. मैं आपको बोलता हूँ, ऐसा लोगों का अगर मृत्यु भी हो गया तो कवर करने के लिए प्रभु का दास जो भी नहीं मिलेगा. आणि असे लोक मेले तरी सुद्धा त्यांना कबर करण्याकरता प्रभूचा दास टॉमी नाही भेटणार. Praise the Lord. जो व्यक्ति सच में मंडली जीवन में है तो मंडली का एक सच्चा सदस्य बनकर के नहीं जीता, उसको मंडली में कोई स्थान नहीं. आणि जो मंडळी जीवनामध्ये आहे आणि मंडळीचा एकच खरा आणि चांगला सदस्य होऊन जर जीवन नाही जगत तर त्याला मंडळीमध्ये काही स्थान नाही. प्रियो, मैं एक बात आपको क्लियर बताना चाहता हूँ, आप प्रभु में बराबर प्रभु की आत्मा में नहीं चलता, वचन के अनुसार नहीं चलता तो आपको मंडली के साथ कुछ नाता नहीं. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, जर तुम्ही प्रभूच्या आत्म्यामध्ये व्यवस्थित चालत नाही, प्रभूच्या वचनाच्या अनुसार
व्यवस्थित चालत नाही तर मंडळीमध्ये तुमचं काहीही स्थान नाही. प्रियो मसीह जीवन मसीह को प्रकट करके जीवन है. आणि प्रियानो, ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताला प्रगट करून जगणारं जीवन आहे. क्योंकि कोलोसियों 12 अध्याय का 27 वचन में लिखा है कि महिमा का आशा मसीह तुम में रहता है. वो महिमा हमारे में प्रकट अगर नहीं होता वो मसीह जीवन नहीं. आणि कलसीकराचं पत्र पहिला अध्याय आणि त्याच्या 27 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की गौरवाची आशा ख्रिस्त तुमच्यामध्ये तुमच्या हृदयामध्ये राहतो. जर त्याचा गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे प्रगट होत नाही तर आपण एक ख्रिस्ती नाही. Praise the Lord. Praise the Lord. बहुत गंभीर बात है. खूप गंभीर गोष्ट आहे. मैं आपको सबको मैंने पिछले दिनों में भी बताया कि जो अभी प्रोसेस जो प्रभु में दे रहा है बहुत हमारा गहरी बात है. आणि मागील दिवसामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं प्रभू आता आपल्याला जे क्लास देत आहे ते खूप गंभीर असे क्लासेस आहेत. लेकिन क्या है कि कितनों भी अब अभी आपको मालूम है ना, इंसान को जो मना करता है वही करेगा. जो करने के लिए बोलेगा नहीं करेगा, जो नहीं करने के लिए बोलेगा वो करेगा. आणि मनुष्य काय आहे की त्याला सांगितलं जे नको करायला तेच तो करतो आणि जे करायला सांगितलं तो ते नाही करत. प्रियो, आपका ये छोटा सा जीवन में हम कैसे होना चाहिए. अभी जो सच्चा उद्धार पाया व्यक्ति को दर्शन है पक्का आणि जो खरा तारण प्राप्त झालेला व्यक्ती त्याला खरं दर्शन आहे. है ना. जब इब्रानियों 12 अध्याय का 28 वचन में हम क्या पढ़ता. आणि हिब्रीकराचं पत्र 12 अध्याय आणि त्याच्या 28 वचनामध्ये आपण काय वाचतो. इस कारण हम इस राज्य को पाकर हाँ. जो हिलने का नहीं, देखो इस कारण हम इस राज्य मतलब अभी हमें जो मिलने जा रहा है वो कैसा राज्य है. ना हिलने वाला राज्य है. आणि आता आपल्याला मिळणारं जे राज्य आहे ते कसं आहे, न ढळणारं राज्य आहे. वो दर्शन कितने लोगों को मिला. आणि ते दर्शन किती लोकांना भेटलं. जो भी उद्धार पाया उसको वो दर्शन चाहिए. आणि ज्याचं तारण झालं त्याला ते दर्शन पाहिजे. अगर हमें उस ना हिलने वाला राज्य प्राप्त होने जा रहा है तो वहां पर हमारे कर्तव्य लिखा उसके उस वचन में. आणि आपल्याला न ढळणारं राज्य मिळणार जर आहे तर मग त्याच्या पाठीमागे आपलं कर्तव्य लिहिलेलं आहे. क्या क्या कर्तव्य है. आणि मग आपलं कर्तव्य काय काय आहे. कृतज्ञ हो. पहली बात कृतज्ञ की होना. आणि सगळ्यात पहिले आपण कृतज्ञ राहायचंय. किसी एक मिनट किस बात के लिए कृतज्ञ होना. आणि कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला अरे प्रभु ने हमको इस पीढ़ी में बचाया. आणि या पिढीमध्ये प्रभूने आपल्याला वाचवलं. हमको ये जानना चाहिए एक कोई जो सच्चा उद्धार पाए व्यक्ति को मैं आपको बोलता हूँ आपको मिला हुआ उद्धार कितना महत्व का अभी तक आपने जाना है क्या. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो की तुम्हाला मिळालेलं जे तारण आहे ते तारण कसं आहे तुम्ही हे जाणलंय का. कहीं भी अभी भी बहुत लोगों का जीवन और चाल चलन देख करके इतना दुख लगता है यार कैसा चाल चलन है मसीह में. उद्धार पाया बोलता है और इतना ढीला चाल. आणि पुष्कळ लोकांची वर्तणूक बघितल्यानंतर असं वाटतं की काय आहे त्याचं ख्रिस्ती जीवन आहे. खरोखर तो म्हणतो की मी माझं तारण झालेलं आहे पण त्याची अशी एवढी मंद चाल वागणूक कस काय. प्रियो, एक सच्चा उद्धार पाया व्यक्ति हर बात में जिंदगी में पहला स्थान किसको देना. प्रभु को देना. प्रियो, आपने कोई भी बात में आपको मैं बोलता हूँ खाना पीने में हो, आराम में हो, नौकरी में हो, कोई भी बात में हो प्रियो प्रभु को प्रथम स्थान ना भूलना नहीं तो स्वर्ग का तराजू में तोलने पर कमी पाया जाए. आणि प्रेम एक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रथम स्थान जे आहे ते प्रभूला द्यायचं आहे. ते खाणं पिणं असू द्या, आराम असू द्या, तुमच्या नोकरीमध्ये असू द्या, प्रथम स्थान जे आहे ते प्रभूलाच द्यायला पाहिजे. नाहीतर मग प्रभू ज्या वेळेला आपल्याला मोजेल त्याच्या तराजूमध्ये तर कमतरता आढळेल. लोग क्या है छोटी छोटी बात बोल के आराधना भी छोड़ देगा, संगति भी छोड़ देगा, वचन पढ़ना भी छोड़ देगा. आपका उद्धार हुआ है क्या पर को पक्का. आणि प्रेमनो लोक काय करतात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आराधना पण सोडून देतात, संगती पण सोडून देतात, वचन वाचन पण सोडून देतात. प्रेमनो तुम्ही पारखा खरोखर तुमचं तारण झालेलं आहे का. अरे रात भर नहीं सोया तो भी सुबह आराधना में जाएगा. आणि रात्रभर जरी झोप झाली नाही तर पहाटे उठून ते आराधनेला जातील. अपना शरीर के मतलब आराम को नहीं महत्व प्रभु को महत्व है. आणि आपल्या शरीराच्या आरामाचं महत्व नाही तर प्रभूचं महत्व आहे. प्रभु के प्रति एक जनसी मन चाहिए प्रियो. आणि प्रभू संबंधाने एक ज्वलनशील मन पाहिजे. हम कैसा लोग थे और हमने क्या पाया. आणि आपण कसे लोक होतो आणि आपल्याला काय मिळालं. अरे शैतान का बेटा बेटी था हमको परमेश्वर का संतान बनाया. ये कोई हद की बात है क्या. आणि आपण
परमेश्वराचं मुलं होतो आणि आता आपल्याला देवाचं मुलं बनवलं, ही काय साधारण गोष्ट आहे का? हाँ वास्तव में आप अपने आप को परमेश्वर का बेटा बेटी समझते हैं क्या? आणि आपण खरोखर देव आपण परमेश्वराचे मुलं आहोत असं समजतो का? आपका पिता परमेश्वर है क्या? आणि तुमचा बाप परमेश्वर आहे का? ये विश्वास करता है क्या? हा विश्वास करता का? अरे प्रियो जीवन कितना बड़ा आदर्श का है। आणि मग ते जीवन प्रियांनो किती आदर्शाचं राहायला है, पाहिजे. हम कितना अंधकार में थे, प्रभु ने अद्भुत ज्योति में लाया, परंतु वो ज्योति का जीवन बिताता है क्या? आणि आपण किती घनघोर अशा अंधकारामध्ये होतो, पण पित्याने आपल्याला त्याच्यातून प्रकाशामध्ये आणलं, तर त्या प्रकाशामध्ये आपण जीवन जगतोय का? अपन कितना बड़ा निराश में था, अभी प्रभु ने इतना बड़ा जीवन आशा में लाया, वो आशा बड़ा जीवन बिताता है क्या? आणि आपण केवढ्या मोठ्या निराशेमध्ये होतो आणि प्रभूने आपल्याला एवढ्या मोठ्या आशा दिलेली आहे, तर त्या आशेने भरलेल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत आहोत हम का? इतना अशांति में था, आज प्रभु ने प्रभु की शांति से भर दिया, असीम शांति, समझ से बड़ी शांति, वो शांति हमें मिला, हम आभारी है क्या? आणि आपण एवढ्या मोठ्या अशांतीमध्ये होतो, तर परमेश्वराने आपल्याला एवढ्या मोठ्या शांतीने भरपूर केलं, ती देवाची शांती आपल्याला दिली, तर त्या शांती करता आपण प्रभूचा आभारी आहोत का? जो व्यक्ति ये जो सच्चा अनुभव में रहता ना, वो कभी भी कोई भी प्रकार का प्रतिकूल में भी शरीर को आत्मा की सामर्थ्य में क्या करना, मारता कूटता हुआ अधीन करके आगे बढ़ना प्रियो। आणि प्रियांनो, जो प्रभू मध्ये राहतो तो काय करतो, आपल्या शरीराला आत्म्याच्या सामर्थ्याने मारत कुटत प्रभू मध्ये वाढत जातो. मैं ऐसा बोलने के टाइम पर शायद कई लोगों को बहुत दुःख लगता होगा, आणि मी असं बोलत असताना कदाचित पुष्कळ लोकांना दुःख वाटत असेल, परंतु प्रियो ये हमारा जीवन का अनुभव है। प्रियांनो, हो आपला जीवन हा आमच्या जीवनाचा अनुभव हम आहे. रात भर आराम नहीं किया तो भी सुबह आराधना में जाएगा, आणि आम्ही रात्रभर आराम नाही केला तरी सकाळी आराधनेला जाऊ. ऐसा बहुत से अनुभव मेरे जीवन में हुआ है। आणि असे पुष्कळ अनुभव माझ्या जीवनामध्ये झाले. Praise the Lord. Praise the Lord. थकावट बहुत आता ना, आणि खूप थकलेली अवस्था येते. परंतु प्रभु का वाणी सुनना प्रिय, आणि प्रियांनो, प्रभूची वाणी ऐका प्रभु के प्रति आभारी रहना। आणि प्रभू संबंधाने आभारी राहा. है ना, कोलोसियों 3:15 में लिखा है कि धन्यवादी बने रहो। आणि कलसीकराचं पत्र 3 अध्याय 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही धन्यवादित बनून राहा. हमें एकदम प्रभु का वचन कहता है, तुम ना ठनने वाला उस राज्य को प्राप्त करने जा रहा है, तो पहली बात तुझे धन्यवादी बना रहना। आणि देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं, इब्रिकराचं पत्र त्याचा 12 अध्याय आणि त्याच्या 28 वचनामध्ये आपण बघितलं की न ढळणार राज्य आपण प्राप्त करणार आहोत, तर मग त्याच्या करता आपण देवासाठी धन्यवादित बनून राहायचंय. और आगे और भक्ति भक्ति, कैसे भक्ति करना प्रियो है, भय सहित भक्ति। आणि आपण भय सहित भक्ती करायची. आज हमारा भक्ति कैसा भक्ति है? आज आपली भक्ती कशी भक्ती आहे? है, प्रभु का भय मानते हैं क्या? आणि आपण प्रभूचं भय बाळगतो का? मैं ये देखता है कि अभी इधर ये संगति आरंभ हो गया तो ये हमारा लेट हो गया, कभी भी उनका आने का चाल देखेगा तो आणि संगती इथं सुरुवात झाली तरी सुद्धा त्याच्यानंतर जे उशिरा येत आहे ते येत असताना त्यांची चाल जर बघितली तर कितना दुखदार बात है भाई। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे. एक तो आपको संगति में लेट कभी नहीं होना चाहिए। आणि एक तर संगतीमध्ये तुम्ही कधी उशिरा यायलाच नको. यदि एक व्यक्ति से कुछ काम का कारण, कुछ कारण से, कोई खास कारण से लेट हो गया तो भी उसका चाल कैसे होना चाहिए, ऐसा भागते हुए आना चाहिए। आणि कुठल्या एखाद्या विशेष कारणाने, महत्वाच्या कारणाने उशीर जरी झाला तरी सुद्धा संगतीमध्ये न करता तो धावत पळत यायला पाहिजे. यो स्वर्ग देखता है आपका चाल प्रियांनो, स्वर्ग तुमची चाल पाहतो है, आप कुछ मजबूरी में आते हो, आणि काही दबावामध्ये तुम्ही येता. ऐसा नहीं प्रिय, असं नाही प्रियांनो. है ना। लोग क्या है कि कुछ ना कुछ बहाना लेकर के, ये किसका काम है प्रियो? विरोधी शैतान का काम है, वो दर्शन नष्ट करना, आपको कभी भी विजय जीवन बिताने नहीं देना, आपको राजा होकर राज करने नहीं देना, ये सब विरोधी के लक्ष्य है प्रियो। आणि विरोधीचं हे एक कार्य आहे की तुमचं दर्शन नष्ट करायचं आणि तुम्हाला एक राजा होऊन राज्य न करू देणं, हा त्याचा उद्देश आहे. है ना, प्रभु ने हमें क्या बनाया? त्यानं प्रभूने आपल्याला काय बनवलं? राजा और याजक। राजा आणि याजक बनवलं. अब अपन राज करना चाहिए, आपण राज्य करायला पाहिजे. परंतु बहुत लोग राजा नहीं बनेगा, आणि पुष्कळ लोक राजा नाही होणार. और याजक का काम करना चाहिए, आणि आपण एक याजकाचं काम करायला पाहिजे. भगवान में याजक का मेन काम है आराधना, आणि याजकाचं मुख्य काम आहे आराधना. क्योंकि याजक ही आराधना कर सकता, आणि याजकच आराधना करू शकतो. कृपासन के निकट जाने के लिए याजक चाहिए। आणि कृपासनाच्या जवळ जाण्याकरता याजक पाहिजे. प्रभु ने हमें याजक
बनाया प्रभु ने आपल्याला याजक बनवलं. तो आज हमारा आराधना कैसा है? आज आपली आराधना कशी आहे? प्रभु प्रसन्न होने वाले एक आराधना में कर पा रहे क्या? आणि प्रभू प्रसन्न होणारी एक आराधना आपण करू शकत आहोत का? प्रियो, प्रभु ने मुझे ये बनाया वो बनाया बोलना काफी नहीं. आणि प्रभूने मला हे बनवलं ते बनवलं हे बोलणं पुरेसं नाही. हमें इस जीवन में उसका अनुभव चाहिए. आणि या जीवनामध्ये आपल्याला तो अनुभव असला पाहिजे. और आगे और भय सहित परमेश्वर की ऐसी आराधना कर ऐसी आराधना करे जिससे वह प्रसन्न होता है. प्रभु प्रसन्न होने के लिए क्या आराधना करना पड़ेगा? आणि परमेश्वर प्रसन्न होईल त्याच्या योग्य अशी आपण आराधना करायची. अभी अपने आप को परख कर देखो, आता आपण स्वतःला पारखून बघा. है ना, मेरे जीवन आज प्रभु के लिए प्रसन्नदायक जीवन है क्या? आणि आज माझं जीवन देवाला प्रसन्न करणार आहे का? हमें परखना पड़ेगा. आपण पारखायचं. देखो मतलब मनुष्य का कैलकुलेशन में जाएगा तो बहुत बड़ा गलती हो जाएगी. आणि मनुष्य जे काय गणित मांडतो त्याच्यामध्ये जर गेलं तर खूप चुकी होईल. हमें प्रभु का वचन के अनुसार और प्रभु का जो व्यवस्था है वो जान करके प्रभु को सम्मान करना चाहिए. आणि आपण देवाच्या वचनाच्या अनुसार आणि त्याचे जे नियम आहेत ते जाणून आपण त्याची भक्ती करायला पाहिजे. ओके, प्रभु का धन्यवाद हो. हम लोग भविष्य में हमारा अवस्था के बारे में हम सीख रहा था. आणि भविष्यामध्ये आपली अवस्था कशी राहील त्याच्या संबंधाने आपण मनन करत होतो. तो मैंने आपको बताया कि जब 1000 साल का राज का बाद में 1000 साल हम प्रभु के साथ राज करता है. आणि 1000 वर्ष आपण प्रभू सोबत राज्य करू. सही बात है, खरं आहे. सबको याद है. सर्वांना ठाऊक आहे, लक्षात आहे. 1000 साल का राज में मानव कौन कौन है? आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये कोण कोण आहे? राज करने वाला कौन कौन है? आणि राज्य करणारे कोण कोण आहे? प्रभू सबसे यीशु पहले मसीह प्रभु यीशु मसीह है. बारह उसके बाद थे. इस्राएल के और 12 इस्राएल पुत्र के पर जो नहीं, अभी आपने उन लोग बोले ना. हाँ बोलो, आप लोग इधर से जोर से बोलो. प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह. प्रेरित लोग जब 12 पुत्र पे राज्य कर वेरी गुड. मंडली की विजय मंडली विजयी लोग, मंडली के विजयी लोग. राज्य कर. हाँ मतलब महाक्लेश में रक्षा शिवा वो लोग. और वो पुराने नियम के पवित्र लोग. वेरी गुड. 5 प्रकार के लोग सबको याद है. आणि सर्वांना ठाऊक आहे 5 प्रकारचे लोक. ये 5 प्रकार के लोग यीशु मसीह के साथ राज करेगा. आणि हे 5 प्रकारचे लोक प्रभु येशू ख्रिस्ता सोबत राज्य करतील. ये वो 1000 साल का राज कितना सुंदर है हमने देखा ना. आणि ते 1000 वर्षाचं राज्य किती सुंदर आहे आपण पाहिलं ना. क्या क्या खाना मिलता? आणि त्याच्यामध्ये खायला काय काय भेटतं? तो बोलने का अर्थ है इतना सुंदर भोजन कहीं भी गरीबी नहीं है. आणि त्या ठिकाणी कोणी गरीब राहणार नाही. और वहां पर कोई अपंग लोग नहीं, आणि तिथं कोणी अपंग राहणार नाही, बीमारी नहीं, आजारी राहणार नाही. मतलब लंबा आयु, आणि त्यांचं वय साधारण 1000 वर्ष राहील. कोई वांझ नहीं, आणि कुठलीही स्त्री वांझ राहणार नाही. छोटा सा छोटा घर में 1000 लोग. आणि एक लहान जर कुटुंब म्हटलं तर त्या लहान कुटुंबाची संख्या 1000 राहील. ते बहुत सुंदर जीवन. आणि खूप सुंदर जीवन. रहने के बंगला, राहण्याकरता बंगला, अंजीर की पेड़ की तरह, आणि राहण्याचं ठिकाण जे आहे अंजिराच्या झाडाखाली नहीं तो अंगूर की बगीचा. नाही तर द्राक्ष वेलाच्या खाली. कितना सुंदर है ना. आणि किती सुंदर आहे. अभी इतना सुंदर यात्रा यात्रा करने वाला घोड़ा गाड़ी. आणि घोडा गाडी. रात भी रहेगा, पालखी रहेगी. वेरी गुड वेरी गुड. शाबाश, इसको ना आप लोगों के दिल में आ गया. याचा अर्थ ते तुम्हाला हृदयामध्ये बसलं. इतना सुंदर 1000 साल राज करने के बाद आणि एवढं सुंदर 1000 वर्ष राज्य केल्यानंतर हमने देखा जब प्रकाशित वाक्य 20 अध्याय का 7 से 10 वचनों में जबकि थोड़ी देर के लिए शैतान और उनके झुंड को वापस उस अगाध कुंभ से छोड़ देता. आणि प्रकटीकरण त्याचा 20 अध्याय त्याच्या 7 ते 10 वचनामध्ये आपण पाहतो की थोड्या वेळा करता शैतान आणि त्याचे जे दूत आहेत ज्यांना अथाह कुंडामध्ये टाकलं होतं त्यांना मुक्त केलं जाईल. तो क्या हुआ? मग काय होईल? बाप रे, थोड़ी समय के अंदर आणि थोड्या वेळामध्ये ये जो 1000 साल प्रभु से इतने आशीष पाए हुए लोग, आणि 1000 वर्ष प्रभू पासून एवढा आशीर्वाद प्राप्त झालेले लोक बहुत थोड़ी से लोग छोड़कर आणि थोडेसे लोक सोडून सब लोग भरमाए जाए. आणि सगळे लोक भरमावल्या जातील. अब देखिए प्रियो, आणि बघा प्रियांनो, मुस्लिम की गुलामी से कितना योद्धा लोग निकला था. आणि मिसर देशाच्या गुलामगिरीमधून किती लोक निघाले होते? 6,03,550. आणि 6,03,550 लोक. उनमें से कितने लोग प्रवेश किया? आणि त्याच्यापैकी किती लोकांनी प्रवेश केला? सिर्फ 2 लोग. फक्त 2 लोक. वही अनुवाद ये आने वाला है. आणि मग
तोच जे प्रमाण आहे ते प्रमाण इकडे पण येणार वो आहे. ध्यान से सुनना प्रियो. आणि खूप लक्ष देऊन ऐका. है ना, ये देखो इसलिए ना किसी प्रकार भरमाए ना जाए प्रियो. आणि मग आपण स्वतःला जपायचंय, कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण फसविला न जावं. आपको मालूम है ना, कोई भी कंपनी में कोई स्ट्रिक्ट कमांडर रहेगा तो बाकी लोग बोलते हैं कि ये कैसे भी चेंज होना चाहिए, हमारे इच्छा के अनुसार का हमारा मनमानी चलने वाला ऐसा कोई कमांडर आ गया तो हमारा ओके. आणि कुठल्याही कंपनीमध्ये जर बघितलं, जर बॉस जो एकदम नियमबद्धतेमध्ये चालणार आहे तर लोक काय म्हणतात की याची बदली होऊन जायला पाहिजे, आमच्या मनाप्रमाणे राहू देणारा साहेब यायला पाहिजे. ऐसा हर जगह पर ऐसा होता है. स्कूल में हो, कॉलेज में हो, कंपनी में हो, आर्मी में हो, पुलिस में हो, हर जगह पर ऐसा ही है. आणि सर्व ठिकाणी असंच असू द्या, राहतं शाळेत असू द्या, कॉलेजमध्ये असू द्या, ऑफिसमध्ये असू द्या, आर्मीमध्ये असू द्या, पोलीसमध्ये असू द्या, सगळं ठिकाणी असंच आहे. थोड़ा स्ट्रिक्ट है तो ये नको. आणि थोडस सक्त जर आहे तर ते म्हणतात नाही हा नको. मैं आपको बोलता हूँ नासिक की मंडली बहुत स्ट्रिक्ट है. आणि मी तुम्हाला सांगतो नाशिकची मंडळी एकदम स्ट्रिक्ट आहे. स्ट्रिक्ट चाहिए, ढीला चाहिए. आणि स्ट्रिक्ट पाहिजे का असं लूज पाहिजे. अभी आप ऐसे बोलेगा स्ट्रिक्ट चाहिए, बहुत लोगों का दिल बोल रहा है कि ये कब चला जाएगा हमारा. यो आप देखना, ये बात जाने के बाद में मालूम पड़ेगा, जल्दी आने वाला है. आणि मग तुम्ही बघा की ही गोष्ट गेल्यानंतर समजेल लवकर जाणार आहे. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रियो, हमारा प्रभु यीशु मसीह हर बात में बहुत स्ट्रिक्ट है. आणि त्यानं आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्टीमध्ये नियमबद्धतेमध्ये चालणार आहे. क्योंकि बाइबल की थी. कारण त्याच्यामध्ये भाऊबंदकी नाही. अभी आप देखो ना, यहाँ पर 1000 साल इतना अनोखा आशीषदायक जीवन बिताया हुआ ये लोग पूरे शैतान के पीछे हो लिया. आणि या ठिकाणी 1000 वर्ष एवढं आशीर्वादी जीवन जगलेले लोक सर्व सैतानाच्या पाठीमागे झाले. बहुत थोड़ी लोग रह गया. आणि खूप कमी लोक राहिले. अच्छा, यहाँ पर एक दो बात मैं बोलना मतलब छूट गया मेरा. आणि या ठिकाणी एक दोन गोष्टी सांगण्यात राहून गेलं. आप लोग पूछेगा नहीं क्योंकि आप लोगों को बात मालूम. आणि तुम्ही विचारणार नाही कारण तुम्हाला ते माहित नाही. लेकिन ध्यान से सुन लो, लक्ष देऊन ऐका. जो छूट गया क्योंकि मैं संदेश देता है दोबारा मैं सुनता हूँ. आणि मी जो संदेश देतो तो परत मी ऐकत असतो. क्योंकि कई बार कई गलती होता है, वो गलती को निकालना पड़ता. आणि कधी कधी काही चुका होतात, त्या चुका शोधून काढाव्या लागतात. तो यहाँ पर एक दो बात ये रह गया कि मतलब हमने देखा था, मतलब ये 1000 साल का राज्य में मतलब जो थोड़ा सा लोग बच गया, यही लोग हैं जो नया आकाश और नया पृथ्वी में आने वाले लोग हैं. आणि मग 1000 वर्षाच्या राज्यामध्ये जे थोडेसे लोक वाचले तेच लोक जे आहे ते नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी याच्यामध्ये प्रवेश करतील. वो ध्यान से सुनना है. आणि खूप लक्ष देऊन ऐका. मतलब ये जो आने वाला जो शैतान की भाग नहीं हुआ, वो लोग बहुत समर्पित लोग हैं, उदार पाए हुए लोग हैं और प्रभु से लिपटा हुए लोग हैं. आणि मग जे सैतानाच्या फसवेगिरीमध्ये फसल्या नाही गेले असे खूप थोडेच लोक जे आहे की जे संपूर्ण त्यांचं समर्पण आहे ते प्रभूशी एकदम जखडून आहे. आणि असेच लोक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी याच्यामध्ये प्रवेश करतील. देखो कई लोगों का क्या होता है ना, मतलब एक सच में बोलेगा तो वो प्रभु का जन के साथ या प्रभु के दास के साथ एक सच्चा मिला हुआ एक दिल वाले लोग मंडली में भी है ना, बहुत कम मिलेगा. आणि मग खरोखर प्रभूच्या दासासोबत एकदम एक मौन होऊन राहणारे लोक मंडळीमध्ये सुद्धा खूप कमी राहतील. कई लोगों के दिल में है ना कुछ कमी ढूंढना, नुकसान ढूंढना, कुछ ना कुछ दोष लगाने के चक्कर में रहता. आणि मग काही लोकांचं कसं त्यांच्या मनाचे विचार राहतात किंवा त्यांचा स्वभाव काय राहतो, नेहमी ते दुसऱ्यांमध्ये चुका हे शोधत राहतात. वो बहुत आराम से शैतान की हमारा जगड़ने में आएगा. आणि मग असे लोक खूप आरामशीर सैतानाच्या फसवणुकीमध्ये फसल्या जातील. प्रियो, हम लोग इतना सत्य वचन, जीवित वचन पा करके आत्मीय जीवन में उन्नति पाता है तो भी हम लोगों का हमेशा एक दिल होना ये बहुत जरूरी बात है. आणि दररोज आपण आत्मिक जीवनामध्ये उन्नती प्राप्त करण्याकरता एवढं वचन प्राप्त करतो तरी सुद्धा आपलं सगळे लोक आत्मिकतेमध्ये एक मन होणं कठीण होऊन जातं. क्या है, हम लोग में कई बार जो मसीहत या यीशु मसीह का स्वभाव गुण में हम लोग उन्नति ना पाने के कारण ये सारे गड़बड़ी होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये आपण वाढत न गेल्या कारणाने ही चूक आपल्यामध्ये होते. अच्छा, यहाँ पर मैं एक छोटा सा बात यहाँ पर बोल के क्योंकि नया आकाश नया पृथ्वी में बहुत गहराई से बोलूंगा, लेकिन यहाँ पर ये बात मैं आपको बताना चाहता हूँ, ये जो लड़ाई में मतलब बचने वाला लोग बहुत थोड़े हैं.
आणि या गोग मागोग युद्धामध्ये जे वाचणारे लोक आहेत ते खूप कमी, म्हणजे सैतानाच्या द्वारे जे फसवल्या नाही गेले, जे स्वतःला त्यांनी समर्पित प्रभूसाठी ठेवलं, ते लोक खूप थोडे. कोई लोग है सिर्फ आने वाला उस अनंत काल में नया आकाश और नया पृथ्वी में जिंदा जिंदा प्रवेश करेगा, मतलब मनुष्य का शरीर में प्रवेश करेगा. आणि मग तेच लोक आहेत की त्या अनंत कालच्या राज्यामध्ये, म्हणजे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी याच्यामध्ये शरीरासह जिवंत ते प्रवेश करतील. हाँ, मतलब उस जीवन का बात बहुत महत्वपूर्ण है. मैं आपको बताऊंगा आगे का अभी क्लास में. आणि त्या जीवनाची गोष्ट खूप महत्वपूर्ण आहे, पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगेन. लेकिन इसके बाद हमने क्या देखा था, मानव श्वेत सिंहासन देखा था. आणि त्याच्यानंतर आपण श्वेत सिंहासन पाहिलं. तो उस समय में हम लोगों ने एक्चुअली चार्ट वगैरह पढ़ने के टाइम पर मतलब एक वहां पर एक बात नहीं बताया था. आणि तो चार्ट लावला होता, त्यावेळेला एक गोष्ट नव्हती सांगितली. मतलब जब ये जो श्वेत सिंहासन में जो आएगा वो सब लोग वहां से नरक में जाएगा करके आपको बताया था. आणि जे श्वेत सिंहासनाच्या समोर येतील त्यावेळेला सर्व लोक नरकामध्ये जातील असं सांगितलं होतं. वो याद है ना आपको? हे तुम्हाला ठाऊक आहे ना? पिक्चर आपका नजर में है. परंतु उस श्वेत सिंहासन में आने वाला सब लोग नरक में नहीं जाएगा. आणि त्या श्वेत सिंहासनासमोर येणारे सगळेच लोक नरकामध्ये नाही जाणार. देखा एक झटका लगा ना. आणि एक झटका लागला ना. हाँ, क्योंकि वो उसका कारण क्या है? त्याचं कारण काय आहे? क्योंकि ये जो 1000 साल के राज्य में भी मृत्यू है, आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये सुद्धा मरण आहे. ने उनका बात हमारे से छूट गया. आणि त्यांच्या संबंधाने बोलायला या ठिकाणी सुटून गेलं. और ध्यान से सुनना. आणि खूप लक्ष देऊन ऐका. क्या समझा? काय समजलं? 1000 साल के राज्य में जो लोग उदार पाए हुए लोग हैं, वो लोग जब वो मर गया तो उनका पुनरुत्थान कब है? इनके साथ है. आणि मग 1000 वर्षाच्या राज्यामध्ये जे लोक मेले त्यांचं पुनरुत्थान कधी आहे तर यांच्या सोबत आहे. किनकी सोबत? ये श्वेत सिंहासन के सामने. आणि श्वेत सिंहासनासमोर उनका ऑलरेडी जीवन का किताब में नाम है. आणि त्यांचं अगोदरच जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव आहे. क्योंकि वो लोग उदार पाए हुए लोग हैं. कारण ते तारण प्राप्त झालेले वो लोग लोक प्रभु में सो गया है. आणि ते लोक प्रभूमध्ये झोपी तो गेले. इसलिए इस सिंहासन में आने के टाइम पर उनका नाम जीवन का किताब में है, इसलिए वो लोग स्वर्ग जाएगा. आणि ते त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे म्हणूनच ते स्वर्गामध्ये जातील. लेकिन बहुत थोड़ा रहेगा. आणि ते खूप थोडे राहतील. क्योंकि उस समय में मृत्यु भी बहुत थोड़ा ही रहता. आणि त्यावेळेला मरणही खूप कमी राहील. मतलब 99% लोग भी मानव इसमें एक्चुअली भरमाए जा रहे हैं. आणि 99% याच्यामध्ये लोक हे फसवल्या जात आहेत. और 1000 साल के राज्य के बीच में बहुत थोड़े लोग ही मरने वाले प्रभु में. आणि प्रभूमध्ये मरणारे 1000 वर्षाच्या राज्यामध्ये खूप कमी लोक राहतील. वो लोग भी कहा जाएगा? स्वर्ग में जाएगा. आणि ते लोक सुद्धा स्वर्गामध्ये जातील. समझ में आया? इतना क्लियर हो गया? आमेन. हाँ, मतलब उनका भी पुनरुत्थान ये आखिरी पुनरुत्थान में है. आणि त्यांचं सुद्धा पुनरुत्थान हे शेवटला पुनरुत्थानामध्ये आहे. ओके, अभी हम लोग कुछ नया बातों में जा रहे हैं. आणि आता आपण काही नवीन गोष्टीकडे जात आहोत. अभी नया आकाश और नया पृथ्वी आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी उसका बारे में हम लोगों ने कुछ बात कल देखा. आणि त्याच्या संबंधाने काल काही गोष्टी आपण पाहिल्या. ये नया आकाश और नया पृथ्वी अभी कभी नहीं ठहरेगा. आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी जे आहे ते कधीही नाही ढळणार. यशाया 66 अध्याय का 22 वचन. आणि यशा 66 अध्याय त्याचं 22 वचन. कुछ वचन कल पढ़ा भी नहीं, इसलिए वो बात को भी लेकर के आपको बताई गया. हाँ, क्योंकि जिस प्रकार नए आकाश और नई पृथ्वी हाँ, जो मैं बनाने पर हूँ हाँ, मेरे सन्मुख बनी रहेगी, हाँ, उसी प्रकार तुम्हारा वंश हाँ, और तुम्हारा नाम भी बना रहेगा. हाँ. देखिए सबसे बड़ी बात क्या है कि ये जो नया आकाश और नया पृथ्वी जो है वो हमेशा के लिए बना रहेगा. आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी जी आहे ती निरंतर करता स्थिर राहील. आज हम लोग रहने वाला ये दुनिया हमारा हमेशा बना नहीं रहेगा. आणि आज आपण ज्या जगामध्ये राहतो ते जग कायमचं स्थिर नाही राहणार. ये क्या होगा? आणि हे काय होईल? ये जल करके नष्ट हो जाएगा. आणि हे जळून नष्ट होईल. कम्प्लीटली जल करके नष्ट हो जाएगा. आणि संपूर्णरित्या जळून नष्ट होईल. बोलेगा तो
हजार साल में यीशु मसीह के द्वारा तैयार किया गया हुआ वो मंदिर तक जलकर खत्म हो जाएगा। आणि 1000 वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तयार केलेलं मंदिर सुद्धा जळून नष्ट होईल पूर्ण रूप में ये दुनिया नया बनाया जाएगा। आणि संपूर्णरित्या हे जग जे आहे ते नवीन बनवल्या जाईल। वो ध्यान से सुनना है। खूप लक्ष देऊन ऐका। और इसके आगे का जो आकाश और जो पृथ्वी है वो आकाश भी नहीं टलेगा, पृथ्वी भी नहीं टलेगा। आणि मग त्याच्यानंतर तयार होणारं नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी आहे ते नवीन आकाशही नष्ट होणार नाही आणि ती पृथ्वी पण नष्ट होणार नाही। मतलब ये पृथ्वी को कंप्लीटली एक नया रूप में प्रभु उसको बदलेगा आणि या पृथ्वीला प्रभू एकदम नवीन पद्धतीने बदलून टाकेल। ये पृथ्वी कौन सी अवस्था में आएगा? आणि मग ही पृथ्वी कुठल्या अवस्थेमध्ये राहील? जो इस धरती को जो बनाया था उस अवस्था में आएगा। आणि मग पृथ्वीला सगळ्यात पहिले जसं बनवलं होतं त्या अवस्थेमध्ये राहील। वो अवस्था अभी आपका भावना में नहीं आ सकता आणि ती अवस्था आता तुमच्या विचारामध्ये नाही येऊ शकत, क्योंकि वो उत्पत्ति पहला अध्याय में आने वाला वो पृथ्वी भी नहीं। आणि उत्पत्तीच्या पुस्तक पहिल्या अध्यायामध्ये सांगणारी जी पृथ्वी आहे ती पृथ्वी नाही, उसे भी बहुत पहले ये पृथ्वी था। आणि त्याच्याही खूप अगोदर ही पृथ्वी होती। इस पृथ्वी को बनाने के समय में क्या हुआ था? आणि ही पृथ्वी ज्या वेळेला बनवली गेली त्यावेळेला काय होतं? यशायाह नबी किताब 45 अध्याय है उसकी 18 वचन। आणि यशा त्याचा 45 अध्याय त्याचं 18 वचन। क्योंकि यहोवा जो आकाश का सृजनहार है हाँ। वही परमेश्वर है। हाँ। उसने पृथ्वी को रचा हाँ। और बनाया। हाँ। उसने उसको स्थिर भी किया। हाँ। उसने उसे सुनसान रहने के लिए नहीं हाँ। परंतु बसने के लिए रचा है। हाँ। वही मतलब प्रभु ने ये पृथ्वी को किस लिए बनाया था? आणि प्रभूने या पृथ्वीला का बनवलं होतं? बसने के लिए बनाया था। आणि मग ते राहण्याकरता ते बनवली होती। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। मतलब इस पृथ्वी को बनाने के समय में स्वर्गदूत लोग हर्षित और मगन हुआ था। आणि हे पृथ्वी बनवल्यानंतर स्वर्गदूत एकदम हर्षित झाले होते। क्यों? का? क्योंकि ये दुनिया इतना मतलब सृष्टि में सबसे अति सुंदर थी। आणि पृथ्वी जे आहे ते प्रभूने बनवलेल्या सृष्टीमध्ये अति सुंदर होती। तो ये पृथ्वी को क्या हुआ? आणि या पृथ्वीचं काय झालं? ये पृथ्वी में रहने वाले लोगों के कारण ये पृथ्वी बहुत पाप से भर गया, इसलिए प्रभु को संपूर्ण पृथ्वी को पानी में उसको नष्ट करना पड़ा। आणि या पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी केलेल्या पापामुळे ती पृथ्वी एकदम पापमय झाली, म्हणूनच प्रभूने पाण्याच्या द्वारे संपूर्ण पृथ्वीचा नाश केला। और आपको मालूम है वो कितने करोड़ों साल ऐसे पड़ा रहा मालूम नहीं। आणि किती करोडो वर्ष ती पृथ्वी तशीच पडून राहिली माहित नाही। वो पृथ्वी नष्ट न होने के लिए पवित्र आत्मा उस पर मंडराता था करके हम लोग देखता। आणि त्या पृथ्वीचा नाश न व्हावा याच्या करता पवित्र आत्मा त्याच्यावर फिरत होता, हे आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहिलं। फिर नया बनाने के लिए प्रभु ने 6 दिन लिया। आणि मग त्याच्या नवीन तिला बनवण्याकरता प्रभूने मग 6 दिवस घेतले। वो है आज हम रहने वाले ये दुनिया, आणि ती आहे आज आपण राहणार हे जग। तो इसका मतलब वो पगले का दुनिया के बारे में मतलब आपको उत्पत्ति का क्लास जिसको मिला है उनको मतलब उसका बारे में थोड़ा सा प्रकाश मिला आणि होगा। ज्यांना ज्यांना उत्पत्तीच्या पुस्तकाचा क्लास मिळालेला आहे त्यांना त्याच्या संबंधाने प्रकाश आहे। आप लोग में कितने लोगों ने उत्पत्ति क्लास अटेंड किया था? आणि तुमच्यापैकी किती हाँ, लोकांनी बहुत कम उत्पत्तीचा लोग। क्लास अटेंड केला होता? हाँ, बहुत कम लोग हैं। एक लिली है और कौन है? हाँ, आप लोग हैं। हाँ, ओके, तो बहुत कम लोग हैं। ओके, और प्रभु की इच्छा है तो प्रभु बताएगा तो वो क्लास भी आपको लेगा, मतलब उसका कास पास। आणि प्रभूची इच्छा असेल तर परत तो क्लास आपण त्याच्यातल्या विशेष गोष्टी बघू। तो अभी जैसे अभी अपन रेवलेशन का ये विशेष बात ही हम देख रहे हैं अभी। आणि जसं आपण प्रगटीकरणाच्या विशेष गोष्टी पाहत आहोत, तो अभी यहाँ का कुछ खास बात मैं आपको बताने जा रहा हूँ। आणि या ठिकाणच्या काही विशेष गोष्टी मी सांगू इच्छित कौन आहे। सा? ये नया आकाश और नया पृथ्वी का। आणि हे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी। मतलब अब उत्पत्ति किताब उसका पहला अध्याय का 29 वचन पढ़ी। आणि उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय त्याचं 29 वचन वाचा। फिर परमेश्वर ने उनसे कहा, हाँ। सुनो, हाँ। जितने बीज वाले छोटे छोटे पेड़ हाँ। सारी पृथ्वी के ऊपर है हाँ। और जितने वृक्षों में बीज वाले फल होते हैं हाँ। वे सब मैंने तुमको दिए हाँ। हैं। हाँ। वे तुम्हारे भोजन के लिए है। हाँ, देखिए अभी हमने ये देखा था 1000 साल का राजू में भी वेजिटेरियन है तो भी मछली भी खा सकता और लेवी लोग मटन भी खा सकते। ओके, परंतु नया आकाश और नया पृथ्वी जो बनेगा
आणि आपण बघितलं होतं की 1000 वर्षाच्या राज्यामध्ये आपण शाकाहारी पण खाऊ शकतो आणि मांसाहारी पण खाऊ शकतो, पण जे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी राहील त्या वेळेला आपलं भोजन काय राहणार? हाँ देखिए, अभी आपको मालूम है मानव ये नॉनवेज प्रभु ने इस पीढ़ी में भी कब अनुमति किया था? आणि या पिढीमध्ये सुद्धा आपल्याला मांसाहार खाण्याकरता केव्हा परवानगी दिली होती? ये बोल रहे हैं जल प्रलय के बाद में। आणि जल प्रलयानंतर समझ में आया? समजलं? जल प्रलय से पहले वो लोग वेजिटेरियन थे, आणि जल प्रलयाच्या अगोदर ते सर्व शाकाहारी होते. Praise the Lord। Praise the Lord. परंतु अभी ये नया आकाश और नया पृथ्वी में कोई भी, अरे बात समुद्र है ही नहीं है, मतलब मछली का बात है ही नहीं है, बाकी कुछ काट कर खाने वाला बात है ही नहीं, मतलब अनंत काल, मतलब अभी जो है ये अनंत काल का बात है, अनंत काल का आकाश और पृथ्वी है, इसमें सिर्फ वेजिटेरियन रहेगा। आणि मग अनंत कालची ही गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मांसाहार खाण्याकरता काही राहणारच नाहीये, तर मग सर्व शाकाहारी राहतील। है मतलब उसका 30 वचन भी पढ़िएगा, आणि त्याचं 30 अरे वचन 29 पढ़ा ना आपने, 30 भी पढ़ो। उत्पत्ती पहिला अध्याय 30 वचन। और जितने पृथ्वी के पशु हाँ। और आकाश के पक्षी हाँ। और पृथ्वी पर रहने वाले जंतु है, हाँ। जिनमें जीवन का प्राण है, हाँ। उन सब के खाने के लिए मैंने सब हरे हरे छोटे पेड़ दिए हैं। बोलने का मतलब कोई भी जानवर, कोई भी प्रकार का जीव जंतु, हर एक जीवी अभी वेजिटेरियन रहेगा, कोई किसी को भी काट कर नहीं खाएगा। आणि प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी, प्रत्येक जलचर प्राणी हे जे आहे ते सगळे शाकाहारी राहतील। समझ में आया? समजलं? मतलब ये कब का बात है? आणि हे केव्हाची गोष्ट नवीन आहे? आकाश नया आकाश और नया पृथ्वी, आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी। और उसका और एक महत्व क्या है? अजून एक त्याचं महत्व काय आहे? उसमें बिल्कुल मृत्यु नहीं, आणि त्याच्यामध्ये मरण नाहीये। वहां पर साधारण लोग हैं, आणि त्या ठिकाणी साधारण लोक पण आहे, मतलब शरीर में लोग हैं, आणि लोक शरीरामध्ये आहे, लेकिन उनका मृत्यू नहीं, आणि त्यांना मरण नाही, वो हमेशा जवान रहेगा। आणि नेहमी ते तरुण राहतील। Praise Lord. मतलब एकदम आज का यदि में समझना है बोलेगा तो मतलब 35 साल का, आणि आजच्या रीतीने जर समजायचं आहे तर 35 वर्षाचा जो तरुण आहे तसेच ते राहतील, ऐसा एक जवानी आणि असं एक तारुण्य अनंत काल तक आणि सार्वकालिक जीवनापर्यंत। है। मतलब उस समय में बिल्कुल मृत्यु नहीं है, मतलब जन्म है परंतु मृत्यु नहीं। आणि त्यावेळेला जन्म आहे पण मृत्यू नाहीये। हाँ, जब प्रकाशित वाक्य 21 अध्याय है उसका 4-5 वचन, आणि प्रगटीकरण 21 अध्याय 4 आणि 5 हम लोग हर एक बात वचन के द्वारा सीख रहा है, इसलिए आप लोग अपना दिल में ये बातों को अच्छी रीति में बैठाना। आणि प्रत्येक गोष्ट आपण वचनाच्या द्वारे शिकत आहोत, म्हणून या गोष्टी तुम्ही आपल्या हृदय पटलावर लिहून ठेवा। हाँ। वो उसकी आंखों से सब आंसू पोंछ डालेगा, हाँ। और उसके बाद मृत्यु न रहेगी, देखा, मृत्यु नहीं रहेगी, और न शोक न विलाप, मतलब शोक विलाप ऐसा सवाल ही नहीं, न पीड़ा रहेगी, कोई पीड़ा नहीं। पहली बातें जाती रहेगी। हाँ, देखा, पहली बात जाती रही, ओके, पहली बात जाती रही। अभी मतलब इसमें जन्म है परंतु मृत्यु नहीं है। आणि मग या अनंत कालच्या त्या राज्यामध्ये जन्म आहे पण मरण नाहीये, कितना भी साल जिएगा तो भी वो जवान रहेगा। आणि कितीही वर्ष जगलं तरी सुद्धा तो तरुण आहे, तरुणच राहील। और इस नया आकाश और नया पृथ्वी का अभी आपको मालूम है, आज दुनिया में 3 में 2 भाग पानी है, समुद्र है। आणि आज जर आपण पाहिलं तर 2/3 जे आहे ते पाणी आहे, परंतु नया आकाश और नया पृथ्वी में समुद्र नहीं है, आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीमध्ये समुद्र नाही है आहे। ना। वही प्रकाशित वाक्य 21 अध्याय है, उसका पहला वचन। आणि प्रगटीकरण 21 अध्याय त्याचं पहिलं वचन। हाँ। मैंने नए आकाश और नई पृथ्वी को देखा, हाँ। क्योंकि पहला आकाश और पृथ्वी जाती रही थी, हाँ। और समुद्र भी न रहा। जगह समुद्र भी नहीं, अभी आपको मालूम है समुद्र नहीं है। आणि समुद्र नाहीये। प्रेज द लॉर्ड। आप देखिए प्रिय, आणि बघा प्रेम, और पूरा दुनिया कैसे रहेगा? आणि संबंध जग कसं राहील? एकदम एदन वाटिका जैसा, आणि एकदम एदेन बागेप्रमाणे, बहुत ही सुंदर। आणि खूपच सुंदर। क्या बात है, आप अपना दिल में भावना में ना पाएंगे। आणि तुम्ही आपल्या विचारांमध्ये आणू शकाल का? मतलब उसका मतलब उस समय का मतलब भोजन क्या है? वेजिटेरियन। आणि त्या वेळेला लोक काय खातील? शाकाहार खातील। अच्छा, फिर उस समय का मुख्य कार्य क्या है? आणि मग त्या वेळेला मुख्य काम काय राहणार? आराधना।
आराधना, प्रभु की आराधना। प्रभूची आराधना। आपको मालूम है प्रियो, वास्तव में आराधना बोलेगा तो बहुत बड़ा आनंददायक बात है। आणि प्रियांनो, आराधना म्हटलं म्हणजे खूप आनंददायक गोष्ट आहे। मन जब वही प्रकाशित वाक्य 21 अध्याय का 24 वचन का भी पाठ पढ़ा, आणि प्रकटीकरण 21 अध्याय 24 वचनाचा शेवटला भाग वाचा। जाति जाति के लोग ज्योति में चले आप 24 पूरा पढ़ लो। हाँ, ज्योति में मतलब चले- 21 का 24। हाँ ज्योति में चले फिरेंगे हाँ। और पृथ्वी के राजा अपने अपने देश का सामान उसमें लाएंगे। मतलब उन पर राजा लोग महिमा लेकर आएंगे। आणि मग राजा लोक सुद्धा गौरव घेऊन हाँ, येतील, वैभव मतलब महिमा लेकर आएगा। आणि मग ते असं वैभव घेऊन येतील। अब उसका 26 वचन में पढ़िएगा। 26 वचन हे वाचा। लोग जाति जाति के तेज हाँ। और वैभव का सामान हाँ उनमें उसमें लाएंगे। लाएंगे। हाँ, अभी इसका अब बोलने का अर्थ सभी मतलब राजा और प्रजा सब लोग महिमा लेकर के आएगा। आणि मग राजा आणि प्रजा सर्व वैभव घेऊन येतील, मतलब सभी लोग प्रभु को महत्व देने के लिए उस महिमा लेकर आएगा। आणि सर्व लोक प्रभूला गौरव देण्याकरता तो वैभव घेऊन येतील। ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। मतलब उस समय का अनेक लोग बिल्कुल पवित्र आत्मा से भरा हुआ रहेगा। आणि मग त्यावेळेचे सर्व लोक पवित्र आत्म्याने भरलेले राहतील। मतलब नया आकाश और नया पृथ्वी में जीवन बिताने वाला व्यक्ति का एक बड़ा खूबी क्या है, उन लोगों में सभी में आत्मा है, ऐसा नहीं, आत्मा का भरपूर रहेगा। आणि मग नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मध्ये फक्त आत्माचे असं नाही तर आत्म्याने ते भरलेले असतील। है ना, जब जोवेल नबी की किताब दूसरे अध्याय का 28 वचन पूर्ण होने वाला अवस्था ये नया आकाश और नया पृथ्वी में है। आणि जोवेल त्याचा दुसरा अध्याय त्याचं 28 वचन। लॉर्ड बातों के बाद मैं सब प्राणियों पर हाँ। अपना आत्मा उड़ेलूंगा। हाँ। तुम्हारे बेटे बेटियां भविष्यवाणी करेंगी हाँ। और तुम्हारे पुण्य स्वप्न देखेंगे हाँ। और तुम्हारे जवान दर्शन देखेंगे। बोली करता है मतलब एक्चुअली उसका मैं सारे लोगों में उसका शुरुआती पढ़ रहा। उन बातों के बाद हाँ। मैं उन सब प्राणियों पर अपना आत्मा उड़ेलूंगा। बस बस, मतलब सब प्राणियों पर अपना आत्मा उंडेलेगा। आणि सर्व प्राण्यांवर मी माझा आत्मा ओतेल। मतलब नया आकाश और नया पृथ्वी में रहने वाला सबके ऊपर प्रभु की आत्मा उंडेला जाएगा। आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी याच्यामध्ये राहणाऱ्या सगळ्यांवर प्रभू आपला आत्मा ओतेल। हाँ, अभी ये लोग महिमा लेकर आएगा, किसके लिए आएगा? प्रभु को आराधना करने के लिए आएगा। आणि मग हे लोक गौरव घेऊन येतील ते कशा करता, तर प्रभूची आराधना करण्याकरता। हाँ, अभी का विषय है बहुत प्रार्थना के साथ आप लोग सुनना, आणि आताचा जो विषय आहे तो खूप प्रार्थनेपूर्वक तुम्ही ऐका। क्योंकि आपको मालूम है मतलब नया यरूशलेम ये नया आकाश और नया पृथ्वी में उतरा था। आणि नवीन यरूशलेम जे आहे ते नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीवर उतरून येईल। वो प्रार्थना के साथ सब लोग जागृत है ना। आणि सर्व लोक जागृत आहे ना। ओके, ये नया यरूशलेम है हमारा सबसे बड़ा विषय। आणि हे नवीन यरूशलेम आहे तो आपला सगळ्यात मोठा विषय। ये है बाइबल में अधिकतर लोगों को समझने के लिए बहुत कठिन विषय, आणि हे आहे बायबल मध्ये समजण्याकरता सर्वात लोकांना कठीण विषय। और ये है जो बुलाहट पाया हुआ सच्चा बुलाहट पाया हुआ लोगों को प्रभु देने वाला दर्शन का विषय। आणि खरं पाचारण प्राप्त झालेल्या लोकांना दिलेला दर्शनाचा विषय। इस दर्शन पाया हुआ व्यक्ति कभी भी उसको बाकी कोई भी बात को त्यागने के लिए दिक्कत नहीं होता। आणि मग हे दर्शन प्राप्त झालेला व्यक्ती त्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी सोडून देण्याकरता अजिबात अडचण येत नाही। जिसको वो दर्शन नहीं मिला, आज ये वचन के द्वारा आपको उसका प्रकाश मिले, ये मेरा प्रार्थना है। आणि ज्याला कोणाला ते दर्शन नाही मिळालं त्याला देवाच्या वचनाच्या द्वारे आज तो प्रकाश मिळावा ही माझी प्रार्थना आहे। अभी बहुत ध्यान से ये विषय में जानना, आणि खूप लक्षपूर्वक आपण या विषयामध्ये जाऊ। मतलब ये नया यरूशलेम क्या है, आणि हे नवीन यरूशलेम काय ये आहे, नया यरूशलेम को बनाने वाला कौन है, आणि या नवीन यरूशलेमला बनवणारा कोण आहे, कौन बनाता है, आणि हे कोण बनवतो, इसका बनाने वाला कौन है? आणि याला बनवणारा कोण आहे, इस नया यरूशलेम को बनाने वाला परमेश्वर है। आणि या नवीन यरूशलेमला बनवणारा परमेश्वर आहे। देखिए, जब मतलब अब्राहम को प्रभु ने ये दर्शन दिया था, आणि अब्राहमाला प्रभूने हे दर्शन दिलं होतं, है ना, उसको वायदा किया हुआ देश में बुलाकर लेकर गया, लेकिन उस देश की ओर उसका दिल नहीं बहका। आणि वचनदत्त देशामध्ये अब्राहमाला प्रभू घेऊन गेला,
पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याचं मन लागलं नाही. वो देश अति सुंदर देश था, आणि तो देश जो होता तो अति सुंदर देश होता. दूध और मधु बहने वाला देश था. दूध आणि मध वाहणारा तो देश होता. लेकिन अब्राहम के दिल थोड़ा भी उसकी ओर नहीं लेगा. आणि अब्रामाचं मन अजिबात त्या देशामध्ये लागलं नाही. कारण क्या मालूम है? त्याचं कारण काय माहितीये है का? ना? इब्रानियों 11 अध्याय के 10 वचन. इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याचं 10 वचन. क्योंकि वह उस स्थिर वाले नगर की बाट जोता था. देखा, स्थिर नहीं वाला मानो ये नगर जो है ये कभी नहीं हिलेगा. आणि स्थिर पाया असलेलं ते नगर आहे की ते कधी ढळणार नाही. बहुत बड़ी बात है, आणि खूप मोठी गोष्ट आहे. बहुत ध्यान से समझो. आणि खूप लक्ष देऊन समजून घ्या. ये नगर, ये नया यरूशलेम जो है वो हमेशा हमेशा स्थिर रहेगा. आणि नवीन यरूशलेम जे आहे ते निरंतर निरंतर स्थिर राहील. तो ऐसा एक नगर कौन बनाया? परमेश्वर ने बनाया. आणि असं एक नगर कोणी बनवलं तर परमेश्वराने थोड़ा बनवलं. आगे बढ़ना. बाट जोता था जिसका रचने वाला इसका रचने वाला और बनाने वाला परमेश्वर है. परमेश्वर है. देखा, बनाने वाला परमेश्वर है. आणि ज्याचा बनवणारा परमेश्वर आहे. यही बात प्रभु मसीह ने अपने चेलों को कहा था, आणि हीच गोष्ट येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितली होती. है ना? यूहन्ना 14 अध्याय उसका 1 से 3. आणि योहान त्याचा 14 अध्याय 1 ते 3 वचन. तुम्हारा मन व्याकुल न हो, हाँ. परमेश्वर पर विश्वास रखो हाँ. और मुझ पर भी विश्वास रखो. हाँ. मेरे पिता के घर में बहुत से रहने के स्थान है. हाँ. यदि न होते तो मैं तुमसे कह देता, हाँ. क्योंकि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने जाता हूँ. देखा, मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने के लिए जा रहा हूँ. मतलब ये बनाने वाला एक प्रकार कौन है? प्रभु यीशु मसीह है. आणि एक प्रकारे हे बनवणारा कोण आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. यीशु मसीह परमेश्वर है. आणि येशू ख्रिस्त परमेश्वर आहे. वो परमेश्वर है इसको बनाने वाला. आणि तो परमेश्वर आहे याला बनवणारा. हाँ, अभी ये किस चीज से बनाया जाता? आणि कुठल्या वस्तीच्या द्वारे हे बनवलं जातं. ये अद्भुत बात है ना. आणि ही अद्भुत गोष्ट आहे ये ना. हमें जानना चाहिए ना. आणि हे आपण जाणायला पाहिजे. देखिए, वो शब्द को आप लोग थोड़ा अच्छी तरह समझे. आणि हा शब्द चांगल्या प्रकारे समजून घ्या. प्रकाश की 21 अध्याय का 18 वचन का भी पाठ. आणि प्रगटीकरण 21 अध्याय 18 वचनाचा शेवटला भाग. उसकी शहरपना ये सब की बनी थी. हाँ. और नगर ऐसे शुद्ध सोने का था हाँ. जो स्वच्छ कांच के समान हो. हाँ, देखिए, नगर किस चीज से बनाया गया? आणि नगर जे आहे ते कुठल्या वस्तूच्या द्वारे बनवण्यात आलं. जो स्वच्छ कांच के समान स्वच्छ सोने. शुद्ध सोना या स्वच्छ सोना. और मानव वापस पकड़ हो. उसकी शहरपना ये सब की बनी थी. ये सब की बनी थी. और नगर ऐसे शुद्ध सोने का था नगर ऐसा शुद्ध सोने का था जो स्वच्छ कांच के समान हो. स्वच्छ कांच के कांच 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 के समान. कांच हा. शुद्ध कांच के समान है. आणि मग नगर जे बनवलं जायचं ते शुद्ध सोन्याच्या द्वारे. आणि ते सोनं असं राहायचं, काच ज्याप्रमाणे पारदर्शक आहे त्याप्रमाणे ते सोनं एवढं चमकणारं राहायचं. पर ये दुनिया की सोना जैसा नहीं. आणि जगाचं जे सोनं आहे तसं नाही. दुनिया की सोना भी नाशवान है. आणि जगाचं जे सोनं आहे ते सुद्धा नाशवंत आहे. दुनिया का सोना बहुत मूल्यवान है परंतु नाशवान है. आणि जगाचं सोनं खूप मोलवान आहे पण ते नाशवंत आहे. परंतु ये सोना ये कभी भी नाश नहीं होने वाला सोना है. आणि हे जे सोनं आहे ते कधीही नाश न होणारं सोनं आहे. दुनिया का सोने के बारे में वचन क्या बोलता वो बात हमें मानना है. आणि प्रभूच्या सोन्या संबंधाने नहीं, देवाचं दुनिया का सोना. सॉरी जगाच्या सोन्या संबंधाने प्रभूचं वचन काय सांगतं ते हा गोष्ट आपण जाणायची. पहला पत्रोस पहला अध्याय उसका 7 वचन. पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 7 वचन. हाँ. और यह इसलिए है हाँ. कि तुम्हारा परखा हुआ विश्वास हाँ. जो आग से ताए हुए नाशवान सोने से भी नाशवंत सोना. देखा, दुनिया का सोना नाशवंत सोना है. आणि जगाचं जे सोनं आहे ते नाशवंत सोनं आहे. इवन उसका 18 वचन. आणि त्याचं 18 वचन. क्योंकि तुम जानते हो कि तुम्हारा निकम्मा चाल चलन जो बाता से चलता आता है, तुम्हारा छुटकारा चांदी सोने अर्थात नाशवान वस्तु के द्वारा नहीं हुआ. हाँ, देखा, ये दुनिया का अच्छा से अच्छा सोना भी नाशवान है. आणि या जगाचं चांगल्यातलं चांगलं सोनं सुद्धा नाश होणार आहे. परंतु नया यरूशलेम जो बनाया गया वो मतलब उसका एक नाम बताया है, मेरे को हिंदी में बोलने में नहीं आ रहा है. अब मतलब उसका 18 वचन वापस एक बार पढ़ेंगे. आणि प्रगटीकरण 21 अध्याय 18 वचन पुन्हा एकदा वाचा. उसकी शहरपना ये सब की बनी येशाव बोल करके उस मतलब उसका एक नाम दिया है. और जो उस सोने का मतलब
महत्व इसी रीति में वर्णन किया, मानव शुद्ध शुद्ध और कांच के समान। और कांच के समान। आणि मग ते सोनं जे आहे ते शुद्ध काचेप्रमाणे राहील. अभी अभी आपको मालूम ये शहर का साइज कैसा है, आणि या नगराचे जे आकारमान आहे ते कसं राहणार आहे ये जानना बहुत जरूरी बात है. हे जाणणं खूप गरजेचं है आहे. ना. उसका 16 वचन 21 मानव प्रकाश विभाग 21 का 16 वचन. प्रगटीकरण 21 अध्याय त्याचं 16 वचन. वह नगर वर्गाकार बसा हुआ था हाँ. और उसकी लंबाई हाँ. चौड़ाई हाँ. चौड़ाई के बराबर थी हाँ. और उसने उस गज से नगर को नापा हाँ. तो 750 कोस का निकला। हाँ. उसकी लंबाई और चौड़ाई और ऊंचाई बराबर थी। देखिए अभी यहाँ पर जो बना है मानव 12,000 फरलोंग. 12,000 फरलोंग्स. मतलब एक्चुअली मानव ये जो नाप जो दिया ना वो एक्चुअली मानव बोलता है मानव माइल में इसका हिसाब करके एक व्यक्ति ने बताया कि करीब 1500 माइल लंबा, 1500 माइल चौड़ा, 1500 माइल ऊंचा. आणि 1,500 मैल लांब, 1,500 मैल रुंद आणि 1,500 मैल उंच. एक्चुअली उसका जो दिया हुआ जो नाप जो है कई भाषा में अलग अलग नाप में बताया, आणि मग त्याचं जे मोजमाप दिलेले वेगवेगळ्या भाषामध्ये वेगवेगळं सांगितलंय. लेकिन उसका टोटल एक ये निकाल करके वैज्ञानिक लोग बोलता है 1500 माइल लंबा, 1500 माइल चौड़ा और 1500 माइल ऊंचा. आणि वेदज्ञानी ते अशा प्रकारे सांगतात की 1,500 मैल लांब, 1,500 मैल रुंद आणि 1,500 मैल उंच. अभी ये नया यरूशलेम का 4 नाम है. आणि हे जे नवीन यरूशलेम आहे त्याचे 4 नाव आहे. है ना. मतलब उसका 9-10 वचन वापस एक बार पढ़ना. आणि प्रगटीकरण 21 अध्याय 9 आणि 10 वचन पुन्हा एकदा वाचा. इन 7 स्वर्गदूतों के पास 7 अंतिम विपत्तियों से भरे हुए 7 कटोरे थे। उनमें से एक मेरे पास आया और मेरे साथ बातें करके कहा, इधर आ, मैं तुझे दुल्हन अर्थात मेमने की पत्नी दिखाऊंगा। तब वह मुझे आत्मा में एक बड़े और ऊंचे पहाड़ पर ले गया और पवित्र नगर यरूशलेम को। पहली बात, एक बात पवित्र नगर, देन दूसरा यरूशलेम, तीसरा स्वर्ग से परमेश्वर के पास उतर के दिखाया। मतलब उसका खानदा स्त्री स्त्री 9 वचन में है. नौ में उसका दुल्हन, उसका मतलब ये नया यरूशलेम का यहाँ पर 3 नाम आया. आणि या ठिकाणी नवीन यरूशलेमला 3 नाव आले. एक है यरूशलेम, नया यरूशलेम, आणि एक आहे नवीन यरूशलेम, दूसरा पवित्र नगर आणि दुसरं आहे पवित्र नगर, तीसरा दुर्गे आणि तिसरं त्याची नवरी. और उसका 21 का 3 में आणि प्रगटीकरण 21 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये फिर मैंने सिंहासन से किसी को ऊंचे शब्द से यह कहते सुना, देख परमेश्वर का डेरा। परमेश्वर का डेरा, मतलब इसका नाम एक अलग नाम है डेरा. आणि परमेश्वराचा तंबू. ओके. अभी यहाँ पर दूध आकर के यूहन्ना को बोलता है, देखो मैं तुम्हें मसीह का दुल्हन को दिखाता हूँ. आणि या ठिकाणी दूत येऊन योहानाला म्हणतो की बघ मी तुला ख्रिस्ताची नवरी दाखवतो. अभी सब लोग मेरी तरफ देखो. आणि आता सर्वांनी माझ्याकडे पहा. तब ये बात समझेगा. आणि त्याच वेळेला अभी वो वचन पर आपने लिख दिया. आता हे वचन तुम्ही लिहिलं. अब अभी यहाँ पर मतलब दूध आकर के यूहन्ना को बोला कि देख मैं मेमने का दुल्हन को दिखाता हूँ. आणि मग या ठिकाणी दूताने येऊन योहानाला सांगितलं, बघ मी तुला आता कोकऱ्याची वधू दाखवतो. अभी है ना, अभी बहुत लोगों को ना समझने वाला, मैं भी नहीं समझाता, अभी समझाता हूँ. आणि पुष्कळ लोकांना न समजणारी एक गोष्ट आहे की जी मला सुद्धा अगोदर नव्हती समजली, मी आज सांगतो. इसलिए मैं आपको बोलता है अभी मेरी तरफ भी देखो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझ्याकडेच पहा. अभी यहाँ पर दूध यूहन्ना को बोलता है मैं मेमने का दुल्हन को दिखाता हूँ. आणि या ठिकाणी दूत योहानाला म्हणत आहे मी तुला कोकऱ्याची वधू दाखवतो. तो फिर अभी यूहन्ना मतलब दूध ने क्या दिखाया? आणि मग दूताने काय दाखवलं? ये नया यरूशलेम उतरते हुए दिखाया. नवीन यरूशलेम उतरताना दाखवलं. क्यों? का?
ये एक गंभीर बात है, आणि ही एक गंभीर गोष्ट आहे. क्योंकि अभी वो जो नगर जब उतरा आ रहा है वो कैसा बनाया गया, आणि नगर जे उतरून येत आहे ते कसं बनवलेलं आहे? स्वच्छ, काच के काच के समान. हाँ स्वच्छ कांच के समान है. आणि शुद्ध सोनं म्हणजे काचेप्रमाणे असणारं आहे. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? उसके अंदर जितने लोग हैं वो सबको इधर से दिखता है. आणि त्याच्या आतमध्ये जे काही लोक आहेत ते सगळे बाहेरून दिसतात. क्या समझा? काय समजलं? मतलब अभी एक्चुअली वो नगर नहीं दिखाई दे रहा है, लोग दिखाई दे रहा है. आणि याचा अर्थ ते नगर नाही दिसत आहे, त्याच्यामध्ये राहणारे लोक दिसत आहे. हाँ मन अभी वो बात मैं आपको मतलब अभी यहाँ पर वो जो उधर आ रहा है वो उधर आने वाला उसमें कौन है? पूरा मंडली की लोग है. आणि त्याच्यामध्ये राहणारे लोक कोण आहेत? सर्व मंडळीचे लोक आहेत. है सर्व मंडली. आणि फक्त मंडळी. हो प्रियो, सारे मंडली के लोगों को बाहर से दिखता. आणि सर्व मंडळीचे लोक बाहेरून दिसत आहे. क्यों? का? क्योंकि कांच का बना हुआ है, कारण ते काचेची बनलेली आहे. सोना है, आणि सोनं आहे, शुद्ध सोना. शुद्ध सोनं आहे. और जो कांच के जैसा मतलब पूरा मतलब ये जो है हमारा भावना से बहुत बाहर है. आणि हे आपल्या कल्पनेच्या ही खूप पलीकडे आहे, कारण ते सोनं इतकं शुद्ध आहे की त्या सोन्याच्या आपण आरपार पाहू शकतो, ज्याप्रमाणे काचेच्या आपण आरपार पाहू शकतो. हाँ मतलब दुनिया की इसमें भी मानो थोड़ा कुछ वादा हो सकता है, परंतु इसमें बिल्कुल वादा नहीं. आपको पूर्ण रूप में पूरा मंडली का उसके अंदर दिखता. आणि मग जगाच्या सोन्यामध्ये सुद्धा काही खोट राहू शकते, पण हे जे सोनं राहणार आहे ते काचेप्रमाणे पारदर्शक राहणार आहे, की जेणेकरून आपण त्याच्या आतमध्ये जे काय आहे ते सगळं बघू शकतो. अभी मैं मतलब बाहर से अंदर से दिखने वाला बात बोल करके आज अभी यहाँ पर कदम करूंगा. आणि मग बाहेरून आतमध्ये दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगून मी आजचा क्लास संपवणार आहे. क्योंकि अंदर क्या क्या है कल का क्लास में मिलाऊंगा. आणि आतमध्ये काय काय आहे ते मी उद्याच्या क्लासमध्ये सांगेन. और इतना समझिए ना, एवढं समजलं ना? मतलब वो एक अभी बहुत बार लोग सोचते हैं ना, और ये बड़ा बिल्डिंग है तो बिल्डिंग में रहने वाले लोगों को कैसे दिखाई देगा. आणि लोक म्हणतात ना मोठी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये राहणारे लोक कसं काय दिसतील? समझ में आया? समजलं? परंतु ये बिल्डिंग का काम खूबी क्या है? आणि या बिल्डिंगचं वैशिष्ट्य काय आहे? सबको दिखाई देगा. आणि सगळ्यांना ते दिसेल. Praise the Lord. है पूर्ण रूप में हमारे लिए प्रभु तैयार करने वाला वो बिल्डिंग कितना अद्भुत है प्रियो. आणि आपल्या करता तयार करणारी जी बिल्डिंग इमारत आहे ती केवढी अद्भुत आहे. एक शब्द मैं आपको बताना चाहता हूँ, एक शब्द मी तुम्हाला सांगू इच्छितो. स्वर्ग से भी बेहतर. आणि स्वर्गापेक्षाही सुंदर. Praise the Lord. स्वर्ग नहीं, स्वर्ग से भी बेहतर. आणि स्वर्ग नाही तर स्वर्गापेक्षाही सुंदर. ये बात समझना चाहिए ना, आणि ही गोष्ट समजायला पाहिजे. क्योंकि स्वर्गीय सोने से बनाया. आणि स्वर्गीय सोन्याच्या द्वारे ती बनवण्यात आली. दुनिया में सबसे मूल्यवान चीज है सोना. आणि जगामध्ये सगळ्यात मौल्यवान वस्तू आहे ती सोनं. सोना से एक बिल्डिंग बनाएगी तो हम क्या बोलेगा? आणि सोन्याच्या द्वारे एखादी बिल्डिंग बनवली तर मग त्याला काय म्हणणार? दुनिया से बढ़कर. आणि या जगापेक्षाही श्रेष्ठ. सही बात है. खरं आहे. दुनिया की सोना से अगर हम एक मकान बनाएगा तो उसके बारे में हम बोलेगा दुनिया से बढ़कर है, क्योंकि दुनिया का सबसे मूल्यवान चीज से बनाया हुआ है. आणि जगामध्ये सगळ्यात मौल्यवान सोने आणि सोन्याच्या द्वारे एखादं घर जर बनवलं तर त्या घराला आपण काय म्हणू की हे जगापेक्षाही खूप सुंदर असं घर आहे. सही बात है. खरं आहे. उसी प्रकार त्याचप्रमाणे स्वर्ग का सबसे श्रेष्ठ है सोना. आणि जगामध्ये स्वर्गामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे सोनं. ये हमारे समझने के लिए है, हे आपल्याला समजण्याकरता आहे. परंतु हमारा भावना से बहुत बाहर है. आपल्या कल्पनेच्याही ते खूप पलीकडे आहे. एक कल का क्लास में मैं थोड़ा मिला हुआ प्रकाश आपको दूंगा. आणि उद्याच्या क्लासमध्ये मिळालेला प्रकाश तुम्हाला देईल. परंतु आप इतना समझ लीजिए, आणि एवढं तुम्ही समजून घ्या. मतलब ये नया यरूशलेम बोलेगा तो वो स्वर्ग से भी श्रेष्ठ है. आणि नवीन यरूशलेम म्हटलं तर ते स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियो, आनंद काल हमारा रहने का स्थान है. आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपलं राहण्याचं ते ठिकाण आहे. ये कोई हल्की बात नहीं. आणि ही साधारण गोष्ट नाही. अभी ये नया यरूशलेम के अंदर क्या है, प्रभु का अनुग्रह, प्रभु का आगमन नहीं हुआ तो, क्योंकि ये तो बाहर से दिखने में बात है.
आणि हे तर बाहेर दिसणारी गोष्ट आहे. अभी हम अंदर जाएंगे. आता आपण आतमध्ये जाऊ. तो प्रभु का अनुग्रह है तो कल अपन अंदर जाकर के देखेंगे इस नया यरूशलेम के अंदर क्या क्या है. आणि देवाची कृपा जर असेल तर उद्याच्या क्लासमध्ये आपण पाहू की याच्या आतमध्ये काय आहे. ये अंदर का बात आपको क्लियर है ना? आणि एक पर्यंतची गोष्ट तुम्हाला कळाली ना. मैं विश्वास करता हूँ प्रियो, वास्तव में ना आपको ये दर्शन मिलेगा ना. मैं आपको बोलता हूँ आप प्रभु के खातिर कुछ भी होने के लिए हरदम तैयार हो जाएगा. आणि मी तुम्हाला सांगतो हे दर्शन जर मिळालं ना तर प्रभूसाठी तुम्ही काहीही व्हायला तयार व्हाल. ये सड़ा हुआ जल जाने वाला ये नष्ट होने वाला बर्बादी के पीछे मत जाओ प्रिय. आणि हे नाश होणाऱ्या जग आणि जगाच्या गोष्टीच्या पाठीमागे नका जाऊ. अब ये दर्शन पालो प्रिय. आणि हे दर्शन तुम्ही प्राप्त इसका करा. अभी पौलुस को ये दर्शन था आणि पौलाला हे दर्शन होतं. है ना. पुराने नियम की बहुत से पवित्र लोगों को ये दर्शन था. आणि जुन्या कराराच्या पुष्कळ पवित्र लोकांना हे दर्शन होतं. इसलिए वो एक अच्छा दौड़ पाया. आणि त्याच्यामुळेच ते चांगले धावू शकले. हमें नासिक मंडली को बताना चाहता हूँ, आणि नाशिकच्या मंडळीला मी सांगू इच्छितो आप इस क्लास में इसका सच में अच्छा प्रकाश पाए. आणि तुम्ही या क्लासमध्ये याचा खरा प्रकाश प्राप्त और करा. ये वास्तव में बहुत गहरा सच्चाई है और ये मंडली की प्रति है. इसलिए कि मंडली का एक सच्चा जीवित सदस्य बनकर जीने के लिए आप पूर्ण रूप में अर्पण करें. आणि मग हे खरं सत्य आहे आणि हे मंडळी करताय म्हणूनच याचं खरं दर्शन प्राप्त करून मंडळीचा एक खरा सदस्य होऊन संपूर्ण दर्शन प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बहुत अद्भुत बात है. खूप अद्भुत गोष्ट आहे. आगे का हो मैं आपको बताना चाहता हूँ, बहुत ही गहरी बात है. आप लोगों को कभी सुना नहीं, मैं आपको कल बताऊंगा. आणि खूप गहन गोष्ट आहे, तुम्ही कधी ऐकल्या नाही ती उद्या मी सांगणार आहे. हाँ, बहुत प्रार्थना के साथ आना. आणि खूप प्रार्थनेपूर्वक और या. आपको सहायता करे. प्रभू तुम्हाला सहाय्य करो. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमेन. आमेन.